यासाठी पॅरिस. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनीच मला वसुली करायला सांगितलेली होती. ते पीए मार्फत पैसे सुद्धा घ्यायचे. त्यांनी तुमचं नाव सुद्धा घेतलं. जयंत पाटील यामध्ये होते. काय म्हटले? एक तर सचिन वाजे हे मला कधी भेटलेलं नाही. मला त्यांचा कधी संबंध मला तरी आठवत नाही की कधी त्यांचा माझा संबंध होता. दुसरं, मी बाईट बघितला तर ANIच्या पत्रकार खोदून विचारतो आणि मग त्याच्यावर ते उत्तर देतात. तुरुंगात असणाऱ्या माणसाच्या मुलाखती महाराष्ट्रात होत आहेत आणि ज्यांच्यावर 2-2 खुनाचे आरोप आहेत अशा व्यक्ती मुलाखती देतात आणि त्याला उत्तर देण्याची मला काही गरज आहे असं वाटत नाही. माझी त्या गृहस्थाशी कधी ओळख नाही, कधी संबंध मला आल्याचं दिसत नाही. त्यामुळे ते काय म्हटले हे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं असं मी वाचलं. देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. मी गृहमंत्र्यांचा तुरुंगातल्या गुन्हेगारांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत. त्यांनी जे काय वाजेंनी लिहिलेलं आहे ते जर गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. पण आपण बघितलं मागच्या काही दिवसामध्ये अनिल देशमुख यांच्या संदर्भात अनिशचे जे मानव आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं की माझ्यावरती अनिल देशमुख यांच्यावरती दबाव आणला होता की मला असं लिहून द्या, पैशांची जी खंडणी असेल, त्या सगळ्या प्रकरणानंतर आता वाजेंची बाईट येते. तर या सगळ्या कुठं काही लागेबाजी आहे असं वाटतं? तसंच वाटतं ना. तसं वाटायला पूर्ण वावच आहे. जे सिक्वेन्स बघितल्यावर 2 वर्ष काहीच नाही, अचानकपणाने तुरुंगात बसलेला माणूस पत्र पाठवतो काय आणि त्याला प्रसिद्धी मिळते काय, आणि रात्री दिलेल्या बाईटला रात्री नाही तर पुन्हा दिवसभर प्रसिद्धी कशी मिळते, आणि लोकांना हे जयंत पाटील आपले विरोधी पक्षात आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना बदनाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न दिसतोय. ठीक आहे, आम्ही यालाही तोंड देऊ. परंतु सचिन वाजेने आरोप लावल्यानंतर सचिन वाजे म्हणतात की माझी नार्को टेस्ट केली तरी चालेल म्हणून असं म्हणतात. ते त्याच्या आधीच्या विधानाबद्दल बोललेत. त्यांनी माझ्यावर आरोप नाही केला. त्यांनी फक्त वर्तमान पत्रात जयंत पाटलांचाही उल्लेख आहे असं सांगितलं. तर काय रेफरन्सने उल्लेख आहे हे कळल्याशिवाय उगाच त्याच्यावर आकांड तांडव करणं योग्य नाही. आणि मी सांगितलं ते पत्र गृहमंत्र्यांनाच पाठवलेलं आहे. त्यामुळे गृहमंत्री त्यात काही गांभीर्य असतील तर मला नक्की फोन करून सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. अनिल जयसिंघानिया यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप लावलेले होते. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांमध्ये सांगितलेलं की आरोपी जर आरोप लावत असेल तर त्यात काही तथ्य नाही. आता सचिन वाजे हे देखील आरोपी आहेत. सचिन वाजे यांना महाराष्ट्र सरकारच्या दयेची गरज आहे. त्यांना बाहेर यायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविषयी काही पावलं टाकणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. माझा काही फार अभ्यास नाही. त्यामुळं सरकारला खुश करण्यासाठी किंवा सरकारने सूचना केल्यावरून त्यांना काही लिहावं लागलं तर महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे. ती अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. सचिन वाजे तुरुंगात आहेत काही वर्ष. त्यांनी त्यांच्यावर काय आरोप आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझा तर त्यांच्याशी दुरान्वय कधी संबंध आलेला नाही आणि त्यामुळं मला माहीत नाही की त्यांनी पत्रात काय म्हटलं. त्यामुळं त्यांनी कदाचित माझं कौतुकी केलं असेल, काय सांगता येते. त्यामुळं विनाकारण आपण आकांड तांडव का करायचं. आणि माझा गृहमंत्री जे राज्याचे आहेत ते तसं काही गंभीर असेल आणि खरंच ते पत्र त्यांच्यापर्यंत पोचलं असेल तर ते मला माहिती देतील ना की काय झालंय ते. परंतु याच सचिन वाजेच्या संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं की सचिन वाजे हा काय लादेन आहे का, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. याच वक्तव्याला घेऊन भाजपचे अनेक नेते आता तुमची नावं समोर आल्यावर तुटून पडतात.
पडणारच ते. शेवटी आता काय निवडणुका समोर आहेत. निवडणुकीसाठी सर्व गोष्टींचा वापर करायचं समोरच्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे साम दाम दंड भेद वापरायचं ठरलेलं दिसतंय समोरून. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची अधिक चांगली ओळख होते. त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे. त्यांना कशासाठी कोणाला पत्र लिहितंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं आणि कोणी लिहायला लावलंय हेही सगळ्यांना माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावरती अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होईल असं वाटतं का? कारण की त्यांनी आधीच जाऊन तुरुंगावर त्यांनी केलेली. त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न दिसत आहेत. काही लोकांना राग आलेला दिसतोय त्यांचा आणि त्यामुळे ते त्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी तुमची भेट घेतली आहे, काही मन की बात झाली. त्यांची माझी भेट झाली. काही त्यांचं काम होतं म्हणून मला येऊन ते भेटलेले आहेत. पवार साहेब आज विधानसभेमधून त्यांना एकंदरीत अस्वस्थ होत्या 2019 नंतर पराभव झाल्यानंतर. आजच्या भेटीत काही पक्षप्रवेशाची चर्चा झाली. पक्षप्रवेशासाठी ते आलेले नव्हते. त्यांचं काही काम होतं म्हणून ते आलेले होते. पवार साहेबांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. नेमकं काय विषय मला माहित नाही काय विषय. सर, हिंदी में जानना चाहेंगे, सचिन वाजे ने जो है एक बयान दिया है जिसमें उन्होंने अनिल देशमुख के साथ साथ आपके ऊपर भी गंभीर आरोप लगाए. उन्होंने कहा इस बारे में उन्होंने पत्र तत्कालीन जो उप मुख्यमंत्री के साथ गृह मंत्री है देवेंद्र फडणवीस, उन्होंने पत्र भी लिखा है उनको. क्या कहेंगे आपके ऊपर जो गंभीर आरोप लगाए गए? पहले आरोप लगाने वाली व्यक्ति 1.5-2 साल जेल में है. उनके ऊपर गंभीर आरोप है, खून का भी आरोप है और इसीलिए उनका जो आरोप है वो इतना गंभीर है कि वो इसके ऊपर बाहर निकलने के लिए किसी को कुछ भी लिखे तो मुझे नहीं लगता कोर्ट और न्याय व्यवस्था उनके ऊपर विश्वास रखेगी. तर जयंत पाटील यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आपण थेटपणे पाहिली आणि वाझेंनी केलेल्या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथेच